जैसे जैसे नागपुर एक स्मार्ट सिटी बनती जा रही है, वैसे वैसे यहाँ हादसों की संख्या भी लगातार बढ़ती जा रही है, जिस पर लगाम लगाना अनिवार्य हो गया है। और कुछ ऐसी ही पहल रोडमार्ग फाउंडेशन के अध्यक्ष राजू वाघ ने अपने जन्मदिन के अवसर पर की। मेरी सड़क मेरा मित्र, मेरी सड़क दुर्घटना मुक्त सड़क। इस पहल की शुरुआत राजू वाघ ने अपने जन्मदिन के अवसर पर की। राजू वाघ राष्ट्रीय सड़क सुरक्षा परिषद, परिवहन मंत्रालय, भारत सरकार के गैर सरकारी सदस्य और रोडमार्ग फाउंडेशन के अध्यक्ष हैं। 12 मई से 27 मई के बीच केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के जन्मदिन पर मनाए जाने वाले सड़क सुरक्षा पखवाड़े के तहत मेरी सड़क मेरा मित्र की अवधारणा को बढ़ावा देकर इसका प्रचार प्रसार करने के उद्देश्य से इस पहल का शुभारंभ किया गया। इस अभियान का उद्घाटन यातायात विभाग दुर्घटना प्रकोष्ठ के वरिष्ठ पुलिस निरीक्षक अरविंद महर्षि ने किया। राजू वाघ ने शिवनगांव क्षेत्र में कई सड़कों की मरम्मत का कार्य पूरा किया है। वहीं सड़कों को लेकर समस्याओं के लिए संबंधित विभागों से संपर्क कर उनका समाधान करने का आह्वान भी इस मौके पर किया गया। राजू वाघ, आज आम्ही फाटा ते एकात्मता नगर या रस्ते अपघाताला कारणीभूत ज्या समस्या आहे त्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहे। रोडमार्ग फाउंडेशन, अपघात सेल, वाहतूक विभाग, नागपूर शहर आणि विविध संस्था, सामाजिक संस्था, कार्यकर्ते सर्व मिळून हा जो रस्त्यावरील अपघाताला कारणीभूत उंचवटा झालेला आहे, या उंचवट्यामुळे रस्ते अपघात होतात। तर हा उंचवटा आणि खड्डे हे बुजवून आम्ही त्या रस्त्यावरील अपघाताला कारणीभूत समस्या सोडवू। या अभियानाचं नाव माझा रस्ता अपघातमुक्त रस्ता आहे आणि ही संकल्पना आम्ही आजपासून तर माननीय नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसापर्यंत म्हणजे 27 मे 25 पर्यंत चालवणार आहे। आणि केवळ हाच रस्ता आम्ही या अभियानात घेत नाही आहे, तर आम्ही पूर्ण वर्षभर रस्ते अपघाताला कारणीभूत ज्या समस्या आहेत त्याचा सर्वे करून, ब्लॅक स्पॉटचा सर्वे करून त्या अपघाताला कारणीभूत समस्या लोकसहभागातून दुरुस्त करणार आहे आणि संबंधित विभागाला याची माहिती देऊन त्यांच्याकडनं सुद्धा हे आम्ही दुरुस्त करून घेणार आहोत। धन्यवाद। आपलं सैन्य हे सीमेवर लढत आहे आपल्या नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी, आणि आपले नागरिक लोकांचा जीव वाचवण्यासाठी सीमेच्या आतमध्ये लढत आहेत। त्यापैकी आमचे राजू वाघ, त्यांचे सर्व सहकारी, त्यांचं मी आमचे आदरणीय CP साहेब, आमचे ट्रॅफिकचे इंचार्ज माननीय DCP साहेब, यांच्या सर्वांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो। कारण की हे आपल्या नागरिकांचा जीव कसं वाचवणार हे सतत विचार करत असतात। त्याचमुळे त्यांनी आज आपला वाढदिवस हा घरी साजरा करतात, रस्त्यावर लोकांच्या आवश्यकतेनुसार त्यांचा जीव वाचवण्यासाठी जे आवश्यक आहे ते काम करताना साजरा करत आहे। त्याबद्दल आम्ही त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमच्या वाहतूक विभागातर्फे त्यांना जे काही आवश्यकता असेल, जे मदत लागेल ते आम्ही डेफिनेटली त्यांना पूर्ण करू असं मी त्यांना आश्वासन देतो। राजूजी आणि त्यांच्या सर्व टीमचं परत एकदा अभिनंदन, पुनश्च शुभेच्छा। जनता पार्टीचा एक पदाधिकारी आहे। आज रोडमार्ग फाउंडेशनच्या माध्यमातून श्री राजू वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त आज हा खड्डे बुजवण्याचा जो काही आमच्या शिवनगाव भागातून सुरुवात झाली, ती या उपक्रमाला म्हणजे या उपक्रमामुळे या शिवनगावचे सगळे खड्डेमुक्त राजूभाऊला विनंती करतो की त्यांनी पूर्ण शिवनगावचा रोड हा क्लिअर करून द्यावा असं विनंती करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा।